द्या काय कुणाला भावे हे जाणत परमेश्वर आहे विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी ईश्वर बाप पवित्र करी परम कृपा मनु जीवित। प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन। पवित्र बायबलमधील मत्ते लिखित शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनात आपण असे वाचतो की ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ। एके दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला। 2 पुरुष प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेले। एक परुषी होता तर दुसरा जकातदार होता। परुषी उभा राहून आपल्या मनात अशी प्रार्थना केली की हे देवा, मी तुझे आभार मानतो की इतर माणसासारखे अत्याचारी, अन्यायी, व्यभिचारी किंवा या जकातदारासारखा मी नाही। मी आठवड्यातून 2दा उपवास करतो। मी माझ्या सर्व कमाईचा दशांश देखील देतो। ही गर्विष्ठ, पापी आणि स्वधर्मी माणसाची प्रार्थना होती जी स्वर्गातही पोहोचली नाही। पुढे प्रभू म्हणाले, पण दूरवर उभा असलेला कर वसूल करणाऱ्याने स्वर्गाकडे नजरही न चढवता छाती बडवत अशी प्रार्थना केली की हे देवा, मज पाप्यावर दया कर। ही देखील एक पापी प्रार्थना आहे, परंतु तो नम्र आहे आणि त्याच्या पापासाठी देवाकडे तो तुटलेल्या अंतकरणाने प्रार्थना करत आहे। ही प्रार्थना आहे जी स्वर्गात पोहोचली आणि देवाकडून तिचे उत्तर पृथ्वीवर पोहोचले, कारण हा मनुष्य नीतिमान घरी गेला। प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याच्या पापाची शिक्षा वधस्तंभावर सोसली, जेणेकरून मनुष्याला त्याच्या पापाच्या शिक्षेपासून वाचवावे आणि त्याचा प्रेमाने न्याय द्यावा। जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूवर आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होते आणि त्याची प्रार्थना स्वर्गात ऐकली जाते। आपणही असेच करावे हीच आपल्यासाठी प्रभूचरणी प्रार्थना। आमेन।